मुंबई. रात्रीचे 9:30 वाजले होते. पावसाने संपूर्ण शहर ओलं केलं होतं. रस्त्यावर गाड्यांच्या लाईट्स चमकत होत्या. लोक धावत होते. प्रत्येकाला कुठेतरी पोहोचायचं होतं. पण त्या हजारोच्या लोकांच्या गर्दीत एक मुलगा मात्र शांत उभा होता. आरव. काळा शर्ट, हातात बॅग आणि डोळ्यांमध्ये थकवा. तो बसस्टॉपवर उभा राहून पाऊस पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर अशी शांतता होती जी फक्त बाहेर दिसते. आत मात्र खूप गोंधळ होता. आरव पुण्याहून मुंबईला आला होता. एका मोठ्या IT कंपनीत नोकरी करत होता. पैसे होते, नोकरी होती, फ्लॅट होता. पण तरीही तो आतून एकटा होता. कारण 3 वर्षापूर्वी त्याने त्याच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती गमावली होती, त्याचे बाबा. त्या दिवसानंतर आरव खूप बदललेला होता. तो कमी बोलू लागला, लोकांपासून दूर राहू लागला. त्यांच्या आयुष्यात आता फक्त 2 गोष्टी उरल्या होत्या, काम आणि शांतता. बसस्टॉपवर अचानक गर्दी वाढली. लोक छत्र्या घेऊन धावत जात होते. तेवढ्यात एक मुलगी धावत धावत तिथे आली, पूर्ण भिजलेली. केसांमधून पाणी टिपकत होतं. तिने श्वास घेत घेत बॅग सांभाळली आणि अचानक तिच्या हातातली पुस्तकं खाली पडली. आरव पटकन खाली वाकला. त्याने पुस्तकं उचलली. मुलगी अजूनही धापा टाकत होती. थँक्यू, ती हसत हसत म्हणाली. आरवने पहिल्यांदाच तिच्याकडे नीट पाहिलं. मोठे डोळे, चेहऱ्यावर निरागसपणा आणि त्या पावसातही हसू कायम. तुमचं पुस्तक. आरवने पुढं केलं. ती पुन्हा हसली. आज तिसऱ्यांदा पडलं. आरवच्या चेहऱ्यावर नकळत हलकी स्माईल आली. ती लगेच म्हणाली, अरे वा, म्हणजे तुम्ही हसू शकता? आरव थोडा ऑकवर्ड झाला. हो, बहुतेक. पाऊस अजून वाढत होता, पण बस उशिरा येणार होती. ती मुलगी बसस्टॉपच्या बाकावर बसली. मी मृणाल. तिने हात पुढे केला. आरव काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, आरव. दोघं काही वेळ शांत बसले. समोर पाऊस पडत होता आणि त्या शांततेत एक वेगळीच कम्फर्ट होती. कधीकधी काही लोक पहिल्याच भेटीत ओळखीचे वाटतात. मृणाल तशीच होती. तुम्ही खूप शांत आहात. आरव हलकासा हसला. लोक नेहमीच हेच म्हणतात. आणि तुम्ही? मी? ती हसली. मी जास्त बोलते. हे दिसतंय. ती मोठ्याने हसू लागली. आणि अनेक महिन्यानंतर आरवला कोणासोबत तरी बोलताना हलकं वाटत होतं. वेळ कसा गेला कळलंच नाही. बस आली. लोक धावत बसमध्ये चढू लागले. मृणालने पटकन बॅग उचलली. चलते. ती बसमध्ये चढली. पण अचानक पुन्हा खाली उतरली. आरव गोंधळला. काय झालं? ती त्याच्या समोर आली आणि म्हणाली, तुम्ही पुन्हा हसलात. ते चांगलं वाटलं. बस निघून गेली. मृणाल गेली, पण आरव तिथेच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल होती. खूप दिवसांनी त्याला जिवंत असल्यासारखं वाटत होतं. त्या रात्रीनंतर आरवच्या आयुष्यात खूप काही मोठा बदल झाला नव्हता. सकाळी ऑफिस, रात्री थकलेलं शरीर आणि शांत फ्लॅट. सगळं तसंच होतं, पण तरीही काहीतरी बदललेलं होतं. त्या पावसात भेटलेली मुलगी मृणाल, तिचं हसणं, तिचं सतत बोलणं आणि जाताना बोललेलं ते वाक्य, तुम्ही पुन्हा हसलात, ते चांगलं वाटलं. हे सगळं वारंवार त्याच्या मनात येत होतं. आरव स्वतःच हसला. एका अनोळखी मुलीचा एवढा विचार का करतोय मी? पण मनाच काय? ते लॉजिक ऐकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ. मुंबई पुन्हा नेहमीसारखीच धावत होती. लोकल स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. आरव नेहमीप्रमाणे कानात इयरफोन घालून उभा होता. त्याला गर्दी आवडत नव्हती, कारण गर्दीत माणसं असतात, पण जवळ कोणी नसतं. ए मिस्टर, शांत, मागून आवाज आला. आरवने मागं वळून पाहिलं आणि त्याचे डोळे मोठे झाले. समोर मृणाल उभी होती. हातात कॉफी, चेहऱ्यावर मनासारखं हसू. ती पुन्हा आली. काय? ती हसली. असं बघताय जसं भूत पाहिलं. आरव नकळत हसला. तू इथे? हो, लोकल स्टेशनवर लोक असतात. म्हणजे? माझा अर्थ? रिलॅक्स. ती हळू पुन्हा हसू लागली. मृणालने एक कॉफी त्याच्या हातात दिली. हे घ्या. आरव गोंधळला. का? कारण काल तुम्ही माझी पुस्तकं उचलली, त्यासाठी कॉफी. हो, मी इमोशनल माणूस आहे. शांतता.
दोघं फ्लॅट प्लॅटफॉर्मवर उभे राहून कॉफी पित होते. आश्चर्य म्हणजे आरवला ऑकवर्ड वाटत नव्हतं. त्याला पहिल्यांदाच कोणासोबत शांत राहणं आवडत होतं. गर्दी वाढली. मृणाल पटकन म्हणाली, चल, नाहीतर जागा मिळणार नाही. दोघं ट्रेनमध्ये चढले. प्रचंड गर्दी. मृणालचा तोल गेला आणि नकळत तिने आरवचा हात पकडला. फक्त काही सेकंद, पण आरवच्या मनात काहीतरी हललं. खूप दिवसांनी कोणाच्या स्पर्शात त्याला आपलेपण जाणवला होता. मृणालला लगेच लक्षात आलं. ती हलकसं हसली, हलकसं ऑकवर्ड झाली. सॉरी, इट्स ओके. थोडा वेळ दोघं शांत होते. मग अचानक आरव म्हणाला, तू नेहमी एवढी हॅपी असते? मृणाल काही सेकंद शांत राहिली. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं. नेहमी नाही, ती खिडकीस बाहेर पाहत म्हणाली. कधी कधी माणूस जास्त हसतो कारण आत खूप काही तुटलेलं असतं. आरव तिच्याकडे पाहत राहिला. त्यात एका वाक्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. कधी कधी दोन दुःखी माणसं एकमेकांना पटकन समजतात कारण त्यांना दोघांच्या शब्दांची गरज नसते. स्टेशन आलं. मृणाल उतरायला लागली, पण यावेळी ती थांबली. वैसे तुमच्याकडे फोन आहे ना? आरव म्हणाला. आरव हसला. हो, अजून आहे. गुड, मग नंबर द्या. ती निघून गेल्यावर आरव बराच वेळ तिच्या नंबर पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल होती. ऑफिसमध्ये पोहोचल्यावरही तो आज वेगळाच वाटत होता. हलका. रात्री 11 वाजता आरव बाल्कनीमध्ये उभा राहून शहर पाहत होता. फोन व्हायब्रेट झाला. रिच होम मिस्टर सायलेंट. आरवच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने रिप्लाय केलं, गुड. 2 सेकंदात रिप्लाय आला. बस इतकंच. आरव मोठ्याने हसला. खूप महिन्यांनी आणि त्या रात्री त्याला पहिल्यांदाच एकटं वाटलं नाही. त्याच वेळी मृणाल तिच्या खोलीत बसून फोनकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरही स्माईल होती, पण काही सेकंदांनी तिची नजर टेबलवर ठेवलेल्या एका फोटोवर गेली आणि तिच्या डोळ्यामध्ये अचानक दुःख उतरलं. त्या फोटोमध्ये एक मुलगा होता आणि मृणाल त्याच्याकडे शांतपणे पाहत होती. रात्रीचे 12 वाजले होते. मुंबई अजूनही जागी होती. रस्त्यावर गाड्यांचे आवाज, दूरवरून येणारा पावसाचा हलका वास आणि बाल्कनीमध्ये उभा असलेला आरव. त्याच्या हातात फोन होता. स्क्रीनवर अजूनही मृणालचा शेवटचा मेसेज दिसत होता. बस इतकंच. आरव हलकसा हसला. किती विचित्र होतं ना? एखादी व्यक्ती आयुष्यात अचानक येते आणि नकळत आपल्या शांत आयुष्यात आवाज निर्माण करते. मृणाल त्याच्या खोलीत बेडवर बसली होती. तिच्या समोर टेबलावर एक फोटो ठेवलेला होता. ती काही सेकंद त्या फोटोकडे पाहत राहिली आणि मग हलक्या हाताने तो उचलला. फोटोमध्ये एक मुलगा होता. हसरा चेहरा, डोळ्यात कॉन्फिडन्स आणि मृणालच्या खांद्यावर ठेवलेला त्याचा हात. त्या फोटोच्या कोपऱ्यात लिहिलं होतं. मृणालच्या डोळ्यातलं पाणी आलं. ती हळूच पुटपुटली, तू असताना तर कदाचित मी एवढी एकटी वाटली नसते. तिने फोटो छातीशी धरला, कारण आदित्य तिचं पहिलं प्रेम आणि शेवटचंही.